उपमुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। दोघांमध्ये सव्वा तास चर्चा। शिंदेंसह शिवसेना खासदारांनीही मोदींची भेट घेतली। दरम्यान शिंदे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचीही भेट घेणार। शिंदेंनी दिल्लीत येऊन कितीही रिपोर्ट दिले तरी काहीही फरक पडणार नाही। राऊतांची शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका। भाजपला ज्यावेळी शिंदेंची गरज नाही असं वाटेल त्या दिवशी ते शिंदेंना दूर लोटतील, अशीही राऊतांची टीका। मी दिल्लीमध्ये येऊन किती रिपोर्ट्स दिले तरी त्या रिपोर्ट्सचा फार फायदा होणार नाही, कारण दिल्लीचं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे। गरज म्हणून त्यांनी तुम्हाला तिथे ठेवलं आहे। त्यांनी निर्माण केलेले तुमचे पक्ष आहेत। ज्या क्षणी त्यांना वाटेल तुमची गरज संपली त्या क्षणी तुम्हाला ते मोडीत काढतील। विधान परिषदेसाठी ठाकरेंनी फोन केल्यास मदत करणार का? पत्रकारांचा शिंदेंना प्रश्न। त्यावर विधान परिषद निवडणुका लागल्यावर बोलू असं शिंदेंचं उत्तर। हेल्प केलेलं राज्यसभेच्या सीटसाठी आणि असंच हेल्प आता उद्धव ठाकरे यांना पण पाहिजेच नाही तर ते तुम्हाला कॉल करावं असं सांगितलं गेलं विधानसभेसाठी। विधान परिषद राज्यसभा ही निवडणूक होऊन गेलेली आहे। आता विधान परिषद येईल निवडणूक तेव्हा पाहू। मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावरती भूखंड लाटल्याचा आणि कोट्यवधींची स्टॅम्प ड्युटी लाटल्याचा आरोप। आमदार मेहतांनी 400 ते 500 कोटीहून अधिक स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा काँग्रेस नेते नाना पटोलेंचा आरोप। खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रात आमदार नरेंद्र मेहता यांचा भूमाफिया असा उल्लेख। नाना पटोलेंचा दावा। पीओममधून मुख्यमंत्र्यांना फोन आलेला आहे आणि ह्या सगळ्या कारवाई कराव्यात अशी त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। आता मुख्यमंत्री हे सगळं प्रकरण दाबते का की त्याच्यावर कारवाई करते? इव्हन त्यांचं सदस्यत्व सुद्धा रद्द होऊ शकतं आणि मग मुख्यमंत्री त्यांचं आमदारकीचं सदस्यत्व रद्द करणार का? हा पण प्रश्न आम्ही या निमित्तानं निर्माण करू। नरेंद्र मेहतांनी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही। अमोल लखवींच्या अर्जात भूमाफिया असा उल्लेख। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्लीन चिट दिली। निवेदनाच्या ईमेलची प्रत सोबत पाठवली। निवेदन आल्यावर मंत्री म्हणून मला चौकशी करावी लागते असंही स्पष्टीकरण। या निवेदनावर चौकशी करून कारवाई करावी तसं पत्र टाईप करून पाठवलं आहे आणि चौकशीचा रिपोर्ट यापूर्वी 15-16 वेळा असे तक्रारी आल्या आहेत। यापूर्वीच्या तक्रारी माझ्याकडे उत्तर आले आहेत आणि त्यामुळं त्या तक्रारीमध्ये आत्ता पण तथ्य नाही आहे। 10 ते 12 तक्रारी आल्या। त्या तक्रारीमध्ये नरेंद्र मेहताचा कुठलाही दोष आढळत नाही। आता ही तक्रार पुन्हा मी चौकशी करता पाठवली, कारण शेवटी जेवढे निवेदन येतात त्यावर दखल घेणे ते कुठल्याही पद्धतीचे निवेदन असेल त्यावर दखल घेणे राज्य शासनाची माझी जबाबदारी आहे मंत्री म्हणून। जरी त्यांच्याबद्दल नरेंद्र मेहताबद्दल तक्रार आली तरी जबाबदारी आमची आहे याबद्दलची चौकशी करून घेणे। ती चौकशी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। मुंबईच्या बोरिवलीमध्ये भाजप नगरसेविका जिज्ञासा शहा यांची दादागिरी। एका खासगी दुकानात शिरून नगरसेविकेकडून तोडफोड। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। नागपुरात महापौर उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावर 16 लाख रुपयांचा खर्च। कोणत्याही प्रकारची निविदा न काढता 16 लाख रुपयांची उधळपट्टी। नुसत्या फुलांच्या सजावटीवर 2.5 लाखांचा खर्च। स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी घेण्याचा प्रयत्न। वातावरणातील बदलाचा आंबा आणि काजू पिकाला फटका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात बैठक बोलावली। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह कोकणातील सर्व विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार उपस्थित राहणार। खासदार नारायण राणे यांनी आंबा उत्पादकांना मदतीची नुकतीच मागणी केली होती। केरळ विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील जवळपास 55 भाजपचे आमदार केरळात प्रचारात उतरणार। सूत्रांची माहिती, केरळात 20 मार्चपासून टप्प्याटप्प्यानं आमदार प्रचारात सहभागी होणार असं वृत्त। कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीला मुलुंड स्टेशनवर लोकल समोर ढकललं। घटनेमध्ये पत्नीचा मृत्यू। आरोपी राजकुमार गुप्ताला सुरतमधून अटक। घटनेच्या काही तास आधीच पत्नीनं पोलिसांमध्ये पतीविरोधात तक्रार दिली होती। सांगलीच्या आटपाडीत दागिने खरेदीसाठी येणाऱ्या विवाहित महिलेची ओळख वाढवून तिला धमकावत जबरदस्तीने अत्याचार। सराफावर गुन्हा दाखल। पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगकडून तरुणांची हत्या। 3 तरुणांनी एका तरुणावर कोयत्यानं वार करत हत्या केली। जुन्या वादातून हत्या झाल्याची पोलिसांची माहिती। आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना।
मुंबईच्या पवई परिसरात पोलीस असल्याचा बनाव करून दोघांना लुबाडलं. परदेशी चलनाच्या बदल्यात भारतीय रुपये देण्याच्या व्यवहारातून जवळपास 7 लाखांची फसवणूक. पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धुळ्यात उन्हामुळे 5 एकरातील कलिंगड खराब झाली. भाव घसरल्यानं कलिंगड विक्रीसाठी काढलीच नाहीत. तापलेल्या उन्हामुळे पीक खराब झालं. निमसरी येथील दिनेश पाटील यांचं लाखो रुपयांचं नुकसान. नाशिक जिल्ह्यात येवला मनमाड मालेगाव रस्त्यावरील अवजड वाहतूक 24 मार्चपासून दिवसा बंद. वाहतूक कोंडी अपघात टाळण्यासाठी निर्णय. रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत अवजड वाहतूक सुरू राहणार. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये कारखान्याला भीषण आग. प्लॉट क्रमांक जे मधील भाविका फार्मा कारखान्यातून आगीनंतर धुराचे लोळ. आगीनंतर स्फोट झाल्याची ही प्रत्यक्षदर्शींची माहिती. कारखान्यात कामगार अडकले नसल्याची प्रशासनाची माहिती. नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील कल्पना जिनिंग कंपनीत आवारात आग. कापूस हाताळताना ट्रॅक्टरच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ठिणगी पडल्यानंतर कापसानं पेट घेतला. शेकडो क्विंटल कापूस जळला. ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडेंचं निधन. स्वरचित कवितांसह डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या निवडक हिंदी कवितांचा अनुवाद. दीप्ती नवल यांच्या लम्हा लम्हा तसंच डॉक्टर चंद्रप्रकाश देवल यांच्या बोलो माधवी या हिंदी कविता संग्रहाचा काकडे यांनी अनुवाद केला. 15हून अधिक पुरस्कारांनी देखील त्यांचा सन्मान झालाय. भंडाऱ्यात बिबट्यांच्या बछड्यांची झाडासह रस्त्यावर मस्ती. थरारक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल. तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील दृश्य. बिबट्याच्या बछड्यांचा झाडावर धुमाकूळ. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरामध्ये रहिवासी परिसरात बिबट्या सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालाय. हाच बिबट्या त्यानंतर नगरपरिषद इमारतीच्या परिसरात देखील आढळला. वनविभागाचा बिबट्याला पकडण्यासाठी शोध. परिसरातील काही शाळा सुरक्षेसाठी बंद. चिपळूणच्या नायशी गावात वाघेश्वरी देवीचा शिंपणे उत्सव उत्साहात. हजारो भाविकांच्या उपस्थितीत शिमगोत्सवाची सांगता. उत्सवाच्या निमित्तानं देवीची पालखी पारंपरिक ढोल ताशे आणि सनईच्या तालावर उत्साहात देवळाकडे. ग्रामदेवतेच्या जयघोषात उत्सवाचा आनंद. रत्नागिरीच्या दाभोळ बीचवरती कासवांचं उत्तम संवर्धन. शेकडो पिल्लांची समुद्राकडे वाटचाल. दाभोळ किनाऱ्यावर कासवांच्या 9 घरट्यांमधून 409 पिल्लं समुद्राकडे. पिल्लं बाहेर पडण्याची वेळ आल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे समुद्रापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था. गुढीपाडव्याच्या निमित्तानं वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्यांच्या 10,000 पेट्या दाखल होण्याची शक्यता. कोकणातील हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक होण्याचे संकेत. मागील वर्षी 25,000 पेटी आवक झाली होती. अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं आवक घटण्याची शक्यता. गॅस टंचाईचा मुद्दा विधानसभेत. काँग्रेस नेते नाना पटोलेंकडून गॅस टंचाईबाबत विधानसभेत सवाल उपस्थित. सरकारनं अजून निवेदन न दिल्यानं विरोधक आक्रमक. त्यानंतर आज संध्याकाळपर्यंत सरकार निवेदन सादर करेल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मंत्री छगन भुजबळ यांचं आश्वासन. मी काल गॅस टंचाईच्या बाबतचा मुद्दा इथं उपस्थित केला होता. कशा संदर्भात? गॅस टंचाईच्या बाबत. इथून त्यांनी आदेश दिला की संध्याकाळपर्यंत आपण निवेदन या सभागृहाला करावं. ते आदेश देऊन सुद्धा या सभागृहाचा अपमान करायचा असेल तर सरकारला करा ना. तुमचं काय तुम्हाला ठीक आहे नाना भाऊ, आज संध्याकाळपर्यंत करायला सांगितलंय ना, करतील ते निवेदन. अख्खा दिवस मी या विषयावर जे आहे वरच्या हाऊसमध्ये अडकून बसलो होतो, परंतु कुठे या सभागृहाचा अवमान करण्याची सरकारचा हेतू काही नाही. आणि आपण सांगितल्याप्रमाणे मी ताबडतोब जे आहे त्या संदर्भामध्ये निवेदन तयार करून आपल्याला देतो. गॅस तुटवड्याचा विषय हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकारला अपयश. जयंत पाटलांची टीका. तर गॅसच्या तुटवड्याबाबत माहिती देण्याच्या ऐवजी सरकार विरोधकांवरच खापर फोडत असल्याचीही जयंत पाटील यांची टीका. गॅसचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला पूर्ण अपयश आलेलं आहे आणि त्यामुळं या राज्यातल्या जनतेला राज्य सरकारने विश्वासात घ्यावं, पर्यायाने सर्व पक्षांना विश्वासात घ्यावं आणि हा गॅसचा प्रश्न कसा सरकार हाताळू इच्छितं हे सांगावं. हाच आमचा विधानसभेत चर्चा करण्याचा उद्देश होता. धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर पहाटे 5 वाजल्यापासून लोकांच्या रांगा. गॅस साठा शिल्लक असताना नियोजन नसल्यामुळे गॅस मिळत नसल्याची नागरिकांची संतप्त भावना. बुकिंग केला, OTP आला. OTP आल्यानंतर यांच्या सेवा चालू होती.
आम्ही म्हणलं सिलेंडर कसं येईना, 1 दिवस 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, पुन्हा कंपनीत जाऊन विचारलं तर आम्ही घरपोच सेवा बंद केली, तुम्ही इथं येऊन घेऊन जावा. मग पाठ 5ला येऊन नंबर लावला. काल आलतो दुपारी 3 वाजता बघितली ही लाईन. मग इथल्याच लोकांना सांगितलं तुम्ही सकाळी लवकर नंबर आणून लावा, सिलेंडर मिळते. म्हणून पाठ 5ला येऊन नंबर लावला. गॅस दरवाढी विरोधात नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं आंदोलन केलं. एलपीजी गॅस सिलेंडर घेऊन वरायटी चौक गांधी पुतळा परिसरात काँग्रेसचं आंदोलन. सोलापुरातील कुंभारवेस परिसरात काँग्रेसकडून उपहासात्मक आंदोलन. नरेंद्र मोदी यांच्या नाल्यातून गॅस बनवण्याच्या वक्तव्यावर टीका करत आंदोलन. पंतप्रधान मोदींना विश्वगुरू संबोधत काँग्रेसची उपरोधी घोषणाबाजी. गॅस टंचाई आणि सिलेंडरच्या काळ्या बाजाराविरोधात जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन. तोंडावर काळं फडकं बांधून हे आंदोलन करण्यात आले. आपल्या या जळगाव जिल्ह्यासहित महाराष्ट्र राज्यासहित संपूर्ण भारत देशामध्ये गॅस LPG गॅसची तीव्र स्वरूपामध्ये टंचाई भासत आहे. म्हणून या महायुती सरकारच्या विरोधामध्ये आज आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत. ते याच्यासाठी कारण की कुठेतरी हे महायुती सरकार आपलं नियोजन शून्य कारभारामुळे त्यांच्या ह्या ज्या झळा आहेत जे सर्वसामान्य जनतेला पोहोचत आहे. चंद्रपूर शहरातल्या अनेक गॅस एजन्सीवर सिलेंडरसाठी सकाळपासून रांगा. 12 मार्चपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यानं तुटवडा निर्माण होत असल्याची गॅस एजन्सी संचालकांची प्रतिक्रिया. भंडाऱ्यात पोलीस आणि गृहरक्षक जवानाच्या बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वाटप. त्यामुळे 8 दिवस ज्या सिलेंडरसाठी अनेकांनी मजुरी सोडून रांगा लावल्या त्या सगळ्यांना आज शेवटी हक्काचा सिलेंडर मिळाल्यानं अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या सूचनेनुसार होमगार्डच्या बंदोबस्तात गॅस सिलेंडर वितरण. गॅस एजन्सीच्या बाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासन यशस्वी. बुलढाण्यात ग्रामीण भागात गॅस पुरवठ्याबाबत दिलासादायक चित्र. नोंदणीनंतर अवघ्या काही तासात सिलेंडर घरात. त्यामुळे बुलढाण्यात कुठेही सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा नाही. बीडच्या अंबाजोगाईमध्ये योगेश्वरी देवस्थानच्या अन्नछत्रामध्ये आता चुलीवर स्वयंपाक. युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद झाल्यानं अन्नछत्राची सेवा खंडित होऊ नये यासाठी ट्रस्टचा निर्णय. मुंबईतील अनेक खानावळ भोजनालयं, हॉटेल तसंच खाऊ गल्ल्यांमध्ये चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात. चहा विक्रेत्यांकडूनही भट्टी चूल तयार तर निखाऱ्याला वारा मिळावा म्हणून पंखा बसवत अनोखी शक्कल. जळगाव जिल्हा प्रशासनाकडून गॅस सिलेंडर वापराबाबत तपासण्या. आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कारवाई. आतापर्यंत 147 तपासण्या, 3 सिलेंडर जप्त. कराडमध्ये पुरवठा विभागाचे हॉटेल आणि ढाब्यांवर रात्रीच्या वेळी धाडी. अवैध सिलेंडर आढळल्यास पुरवठा विभागाचा कठोर कारवाईचा इशारा. त्यामुळे घाबरून हॉटेल व्यावसायिकांकडून इलेक्ट्रिक शेगडी आणि चुलीवर जेवणाचा बेत. धाराशिवमध्ये युद्धाचा जरबेरा फूल उत्पादक शेतकऱ्यांना फटका. जरबेरा पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांच्या दरातही मोठी वाढ. त्यामुळे शेतकरी हवालदिल. युद्धाच्या संकटाची मध्ये भर पडलेली आहे. जो लागणारा त्याला खर्च आहे, प्लास्टिक आहे, त्याचं बॉक्स आहेत, त्याच्यात सुद्धा एक दुपटीनं वाढ झाल्यासारखं झाली. 140 रुपये किलोला भेटणारी कॅरी बॅग 220 ते 250 रुपये किलो जागेवर म्हणायला. त्याच्यामुळं उत्पादन खर्चात बी वाढ झाली आणि येणारं जी इन्कम आहे त्याच्यात काय वाढ नाही, त्याच्यात उलट मायनस झाले. मागणी कमी झाली आणि जी मागणी आहे त्याला पण भरपूर भाव भेटला. युद्धामुळे खाद्यतेलाच्या दरात 8 ते 10 रुपयांची वाढ. सोयाबीन, सनफ्लावरसह शेंगदाणा तेलाच्या दरात वाढ. सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे गरम पाण्यासाठी बंबाची मागणी वाढली. मात्र बंब निर्मितीसाठी LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं उत्पादनावर परिणाम. सिलेंडरचा काळाबाजार केल्याच्या संशयावरून 7 जणांवर नाशिकच्या सातपूर पोलिसात गुन्हा दाखल. 2 छोटे टेम्पो, 1 मोठा ट्रक, 158 भरलेली सिलेंडर आणि 289 रिकामी सिलेंडर असा एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सिलेंडरचा काळाबाजार करताना जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड आणि त्यांच्या पथकानं हा छापा टाकला होता.
अकोल्यातील जवाहरनगर भागातून अवैधपणे साठवणूक केलेले 9 सिलेंडर जप्त. पुरवठा विभागाची कारवाई. दरम्यान जिल्ह्यामध्ये सिलेंडरची कोणतीही टंचाई नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा. जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस सिलेंडरची चोरी. आनंद भारत गॅस एजन्सीच्या उटवद शिवारातील गोदामाचं कुलूप तोडून चोरट्यांनी 110 गॅस सिलेंडर पळवले. 96 घरगुती सिलेंडर, 12 निळ्या रंगाचे व्यावसायिक सिलेंडर आणि 5 किलोच्या 2 सिलेंडरचा समावेश. पोलिसांकडून सखोल चौकशीचे आदेश. पंढरपुरातही गॅस एजन्सीबाहेर गॅस सिलेंडरसाठी पंढरपूरकरांनी रांगा लावल्या. त्यामुळे सर्वसामान्यांसह पंढरपुरात वारीसाठी आलेल्या भाविकांचेही हाल होत आहेत. तसंच रमजानचे उपवास सुरू असल्यानं मुस्लिमांनाही याचा फटका बसतोय. हिंगोली जिल्ह्यात काल दिवसभरात 48 ठिकाणी पुरवठा विभागाच्या 7 पथकांकडून छापेमारी. तब्बल 21 सिलेंडर जप्त. हॉटेल्स आणि खानावळीमध्ये घरगुती गॅसचा वापर होत असल्याचं या छापेमारीतून समोर आलंय. राज्यात एलपीजी सिलेंडर बुकिंगच्या नावाखाली नागरिकांना फसवण्यासाठी बनावट कॉल आणि मेसेज येण्याचे प्रकार. त्या पार्श्वभूमीवर नागपूर सायबर पोलिसांची टीम सोशल मीडियावर करडी नजर ठेवून एलपीजी संदर्भात सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवरही सायबर पोलिसांची करडी नजर. एखादा फोन आला जे सांगतात की तुम्हालासाठी जे सिलेंडर्स आहेत ते लवकर डिलिव्हर करणार आहे किंवा या लिंकवर तुम्ही जर क्लिक केला तर सिलेंडरची बुकिंग होणार आहे, ते सगळे फेक आहे. ते तुम्हाला जर असे आलेले आहे तर तुम्ही 1930वर कंप्लेंट करा. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलची जे वेबसाईट आहे तिथे तुम्ही कंप्लेंट करू शकतो. आणि तुमचे जर या ठगीमध्ये पैसे गेलेले आहे, काही नुकसान झालेलं आहे, तर तुम्ही त्वरित नजदीकचे पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा. आखाती देशातल्या युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्यानं अंड्यांची मागणी घटली. त्यामुळे 6 रुपयांना मिळणारी अंडी आता 2 रुपयांनी स्वस्त होऊन 4 रुपयांवर. पोल्ट्री व्यावसायिकांची सरकारकडे अनुदानाची मागणी. पहिलं म्हणजे सध्याच्या उन्हाळ्याच्या परिस्थितीमुळे सुद्धा अंड्याच्या कन्झम्पशनमध्ये घसरण झालेली आहे. दुसरी गोष्ट जी युद्धाची परिस्थिती सध्या आहे त्यामुळे सुद्धा तमिळनाडूमधून जो एक्सपोर्ट होणारा जो माल आहे तो सर्व माल आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन ठप्प होत आहे. त्यामुळे मार्केटची परिस्थिती घसरत चाललेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.